चांगलं बसायला फॅन बी लावून ठेवलाय. बटन असतील तिकडे. ह्याला जाळी लावली असतं ते छोटे स्क्रीन वाले ना, तर अजून सेफ झालं असतं ते. बॉल बाहेर गेला असतं त्याच्यात ते छोटे म्हणजे ऍटलीस्ट ग्राउंड शॉट तरी राहिले असते. वरनं गेलं ती ग्रीन कलरची जाळी ना, ती तशी जे नेट्स मध्ये असते. तशी. एसयूएच पेक्षा कधी चांगला ग्राउंड आहे रे. एसयूएच लय भंगार ग्राउंड आहे. तू बघितलं का एसयूएच? इकडे साईडला ग्राउंड चांगलं आहे ना, ग्रास आहे सगळं. आता आला स्पिनर. आठ ओव्हर 70 म्हणजे 9च्या रनसाठी जातो. 150 पाहिजे. म्हणजे आपल्याकडनं मिसफील्ड झाली काय झाली तरी मग आपल्याकडे थोडस कुशन राहत 150 असले तर. आणि ग्राउंड मोठं त्यांचे रनर कशात वाटत नाही ते का रनिंग करते त्याचं. हा तो बॅट्समन आता रनिंग ह्याच्यातच रनिंग करत नाहीये विदाउट पॅड्स आणि काय. हे आता हे दोघं तिघं दिसत आहेत ते कदाचित असतात. तू त्या मॅचला होतास ना, 1 बॉल 2 रन पाहिजे होते दिलेलं. ते होतं ना, ते होतं कधी कधी तसं. एक लक्षात ठेवायचं की लेग साईड सोडायचं कधी. लेग साईडचा बॉल आणि व्हाईट जरी वाटतो ना आपल्याला, मारण्यासारखा बॉल असं मारायचं. कारण काय नेक्स्ट बॉलची गॅरंटी नसते. कारण काय कधी कधी नेक्स्ट बॉल चांगला येईल तर आपण चुकू शकतो. पण आणि अंपायर पण रिस्क घेत नाही त्यावेळेस. वाईट देत नाही, बॅट्समॅन फेवर करत नाही. कारण काय रिस्की असतं ना ते. टच अँड गोला तर कधीच हे करत नाही. त्या लोकांनी माराधाडच चालू केली. वाईट असता तरी त्यांना दिला नसतं. नंतर लक्षात आलं. म्हणजे 1-2 रन जेव्हा पाहिजे असतं ना एका बॉलला 2 बॉल, त्यावेळेस शक्यतो बॅटला बॉल जो लागणार असतो ना त्याला बॅटला लावायचंच. कारण काय आपल्याला नेक्स्ट बॉलची गॅरंटी असते कसं येईल तो. लोकांनी फुल टॉस जर लेग साईडला दिला तर तो मारता येतो ना प्रॉपर, तर मारच आहे. व्हाईट भेटणार आणि मी गॅम्बर सिंगल काढण्याच्या चक्करमध्ये नाही पडत. तो फुल टॉस बॉल घेऊन मारायचा घसकन, मग तो होऊन जातो. त्याशी फक्त बॅटला टच झाला जरी असता ना तो बॉल आणि त्या प्लेअरच्या हे साईडला या साईडला गेला असता ना तर गेला असता बॉल तो 4ला, किंवा 2 रन तरी आरामात भेटले असते आपल्याला. ते अगोदरपासून रडत होते सकाळ मॅच सुरू झाली तेव्हापासून. पहिल्या बॉलापासून रडायला सुरू केलं होतं की विकेट दिलं, आउट दिला. ते वाईट दिलं असतं तर मग त्याला हे आता बाहेर आला. तो आत्ता गेला ना. आता गेला ना. हे पूर्ण ओपन आहे. स्पिनर आहे का? हा, हे लेफ्टी आहे ना. हे 4च मिनिटं झाली आता बरं. आता रिस्टार्ट केलं मी त्याला. सिंगल आहे प्लेअर आहे तिकडे. ठीक आहे ठीक आहे. हा आरामात बसायची गरज नाही. इकडे बस.
कोई नहीं है वहाँ पे, बहुत सही। ते आहेच ते ते वाटतं ते सोशल मीडियावर कळतं लोकांना की असं कसं आहे ते माझं पण मुलं आहेत कारण ते जयपूरवरून आलेली उदयपूर अरे बाबा आमचं तर पहिला याचा सिलेक्शन तुम्हाला रस्ता कळत नाही पण त्याला मग सरळ सरळ एक काम कर दुसरे स्पोर्ट्स क्लब नाव होतं तू जर बस पकडशील करशील त्याच्यामध्ये तुला घेऊन येताना कर ना तू बस जाताना तुला वेळेवर पोहोचायचं ना तुझं ऐकत नव्हता रे कुठं नाही घरी बाबा नाही समज नाही आहे ना आम्हाला जर सांगायचं नवीन माणसं सांगणं कळत नाही मला तर इथलं काय एक बडासा बिल्डिंग ऐसा बहुत सारा बिल्डिंग होता है हाँ सकाळी सकाळीच फोन आलेला 7 वाजता पण एवढं सकाळी ऍड्रेस पण असं म्हटलं नाही की असे दोन होतात सांगितलं माझं झालं बघितलं पण नाही रे म्हणून मी वाचलो गेले गेले हा त्यातच आहे गेल्या गेल्या विचार आज झालं म्हणजे जिंकल्याच विचार नाही डायरेक्ट काय पण झालं माझ्या पप्पाला पण ते विचारतात काय झालं ते हे नाही विचारत मॅथचं काय रिझल्ट तुझं काय परफॉर्मन्स नाही सांग तर सुरुवातीच्या आम्ही पूर्ण 10-12 मॅच हरलो तुझं काय हाँ बोला ना गुड मॉर्निंग बोलो शॉटे 282 शायद है तुम्हारा मैं अभी चेक करके कल बताया हूँ मेरे पास कितना हुआ उसका कंफर्म करता हूँ कल ठीक है मुझे कंफर्म पता नहीं
बढ़िया 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 बहुत सही बहुत सही तुम्हारे पास होगा उसके ऊपर हर पेज के ऊपर साइन करो। हाँ सबसे नीचे में हर पेज के ऊपर साइन करो। हाँ हाँ पानी पानी नेक्स्ट ओव्हर नंतर घेऊन जा नेक्स्ट ओव्हर ऑफिस मध्ये गेलो ऑफिसला ट्रॅफिकमध्ये बसलो आणि जास्त माझ्या नवीन निघायच्या आधी तू ऑफिस शॉट है फोटो हाँ बढ़िया शाबाश 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 अरे बढ़िया यार क्या बात है बहुत बढ़िया बहुत बढ़िया आ ही नहीं रहा है बॉल रे तीन आएगा तीन आएगा तीन आएगा ठीक है शाबाश बॉल स्लो हो रहा है नीचे आ रहा है राहुल घरी बसून आराम से. ना मग मी बसून गाडी काढलो आणि तिथे मॅच चालू असते तुम्ही बघून येतो 15-20 मिनिटं जातो परत चांगली ते पण लोक विचारतात ना बघितलं ना तू खेळायला त्याचे फोन येतात मला तू दिसला होता तिकडे मग खेळायला काय येत नाही तुला काय सांगा की म्हणून नाही बॅग घेऊ